नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी बघा. डिजिटल शाळांसाठी राज्य सरकार प्रयत्नशील. म्हणजे आता शाळा डिजिटल करण्यासाठी राज्य सरकार हे प्रयत्न करणार आहे. असं कोण म्हटले बघा, शिक्षण मंत्री दादा भुसे दोन तालुक्यातील गर्देरवाडी शाळेचे उद्घाटन करत असताना त्यांनी हे म्हटलेलं आहे. आता हे ह्याच्यामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा, ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ते नेमकं काय म्हणाले बघा. दादा भुसे म्हणाले, "2 महिन्यात पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती करणार." म्हणजे 2 महिन्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती होणार आहे. आणि दुसरा मुद्दा आहे बघा, काळाची पावले ओळखून 1ली ते 6वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या हिताचा अभ्यासक्रम स्वीकारला असून तो अंमलात आणणार. म्हणजे 1ली ते 6वी पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत बघा, ह्यांचा जे काही अभ्यासक्रम म्हणजे त्यांच्या हिताचा अभ्यासक्रम स्वीकारला असून आणि तो लवकरात लवकर अंमलात आणणार आहेत, असं ते म्हटलेले आहेत. तिसरा मुद्दा बघा, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण राबवणार. म्हणजे जे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी आहेत बघा, त्यांच्यासाठी देखील सैनिक शिक्षण राबवण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कार्यभार कमी करणार. म्हणजे शिक्षकावरील जे काही अशैक्षणिक कार्यभार आहे, ते देखील कमी केला जाणार आहे. आणि शिक्षकावरील कामाचा ताण कमी करून 14 समित्यावरून फक्त 4 समित्या कार्यान्वित ठेवल्या. म्हणजे 14 ज्या समित्या होत्या, त्या 14 समित्यांनी फक्त 4च समित्या त्यांनी काय केलं, कार्यान्वित ठेवलेल्या आहेत. आणि नंतरचा मुद्दा बघा, मे महिन्यापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये क्रांतिकारी बदल झाला पाहिजे. म्हणजे मे महिन्यापासून सर्व शाळांमध्ये काय झाला पाहिजे बघा, क्रांतिकारी बदल झाला पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पटसंख्या वाढवण्याची गुढी उभारा. म्हणजे शाळेतील जी काही पटसंख्या आहे बघा, ती वाढली पाहिजे. ह्यासाठी तुम्ही गुढी उभारा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच पटसंख्या वाढली पाहिजे. आणि विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी प्रशिक्षणावर भर द्या. म्हणजे त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्यांनी स्वतःचं संरक्षण करावं, यासाठी देखील भर दिला पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे बघा महत्त्वाचे मुद्दे होते. हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेले आहेत. आता खालचे जे काही मुद्दे आहेत बघा, तेवढे काही आपल्या महत्त्वाचे नाहीत. हे मुद्दे आपल्यासाठी फार महत्त्वाचे होते म्हणून तुम्हाला मी सांगितलेले आहेत आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.